काय बाई शिवानी, उन्हाळ्या सुट्टीला मामाच्या घरी आले पण काय करमच नाही बघ. पहिलं कसं मामाची मामीची सारखं भांडणं असायची, बघायला भारी वाटायचं. काय बाई आता दोघं भांडणच कर नाही ती. अगं दीदी, पप्पा मम्मीला लय भेटते ती बघ. आता पप्पा शालूच्या नादी लागलं होतं, मम्मानं लय मारलं पप्पाला. तेव्हापासून माझा पप्पा उंदील झाल्यात बघ. नाही बघ शिवानी, आता मामाची मामीची भांडणं लावायशिवाय मला काय करमायचं नाही. अगं पप्पा नसतं तर भांडणं करत बघ दीदी. नाही नाही, मी भांडणं लावणारच. आपण दोघी त्यांच्या दोघांची मजा बघत बसू. सगळं खरं आहे पण मामा कुठं आहे? तिथं धुणं धुत बसल्या. तर तू जा तिकडं, मी मम्माला हुडकते. आईला वर्षावर शालीचं प्रकरण कळल्यापासून जिंदगी लय बेकार झाली माझी. उगं त्या शालीच्या नादी लागलो मग. आता काय कसलं जेवण काय का मामा, कसली अवस्था करून घेतली रे. काय का लग्नाच्या आधी निका वाघ होता की कसला डेंजर मध्ये, आता निका सुकलेला उंदीर झालाय. गावातनं चालला तर बाया पुरी माणसं निका भेजे तुला थरथर कापायच्या. आता तू इथं कपडे धुत बसलाय. बायकोचा सन्मान करतो मी ग, त्याच्यामुळे हे सगळं करावं लागतंय. आपण म्हणजे कसं ती शालूचं प्रकरण झालं कळल्यापासून बायकोलाच मारलं त्या दिवशी, त्याच्यामुळे जरा भ्यावं लागतं बायकोला बी. असू दे, ऍडजस्टमेंट करून घ्यायचं, असं ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागतंय. लगीन हाय म्हणल्यावर बाकी काय रोजचं काम सवय आता लागली, त्याचा काय एवढा विषय नाही. बायको ऐकी जर केलं तर असं दुरबेर व्हायचं असतंय. ह्याच्या मायला मामा काय रागाला जायच ना, आता जरा जास्तच बोलती. लाका गड्यासारखा गडी तू बायकोला लाकडानं मारत असताय, बायकोलाच भेटू काय? अगं भेटय कोण? अगं मी मान सन्मान करतोय. बायकोचा आदर केल्यानं कसं धन दौलत संपत्ती येते घरात. लक्का माझ्यासारख्याने 2-2 बायका ठेवल्या असतील, तू एक करायला भेटतोय. अगं मी भेट नाही ग, अगं मी बायकोचा मान करतोय, सन्मान करतोय. भेटय कोणता वा? गपला का बेकड्या, तुझी बॉडी बघ, तब्येत बघ, एक बुकी टाकल्यावर बायको मरून जाईल. हे तुझ्या आता कोण भेटय ग बायकोला? असं नाकावर बुक्या आणतो ती. आता बेकड्या मारा लागली मला. जायला बायकोला मी नाही का पिसो आण ठेवलाय. आता इतकं मारतो ना, आता तू म्हणते तर आता लय दिवसाचा राग आहे. त्या दिवशी शालूचं प्रकरण कळलं, लय मारलंय ग तिनं मला. नाकावर टिंगुळ पाक दात पळा इतकं मारलंय. आता लय जोश आला मला. बाडी आता लय मारणार बायकोला. आता सोडलं येस आता प्लॅन माझा सक्सेस झाला. आता दोघांची लय भांडणं लागते ती. जा मार स्लीप मामी असते. आता कुत्रे जागेत तू बरं मला जोश दिला. थँक्यू. तुला मस्त ड्रेस घेतो आता लय जोश आला मला. बायकोच्या प्लॅन सक्सेस झाला माझा. बायको हे शिवाने तुझी मामा कुठे आहे? हे तुझं काय का बिकायचं? तुझी मामा कुठे आहे फक्त सांग मला. कुठे गेली? तिला असा कुत्रा दांडक्या टकोर फोडून टाक. तुझी मामा कुठे आहे फक्त सांग मला. हे शिवाने तू काय बोलू? दिदी बिदी काय नाही. दिदीने मला जोश दिलाय सांगला. आता नाहीतर मी असं उंदीर चालतो. मला दिदीने वाक केलाय पहिल्यासारखा. आता मग आता काय मामा कुठे आज बसली का? आता मारतो जाऊन. तू सांगू ना तर ना सांगू मला सगळं कळतंय. वासवणं कळतं सगळं. मामा कुठे आहे तो आता? आता माझं पप्पा लय मार खात्यात आहे. त्या दिदीच्या नादी लागून लय मार खात्यात. शिवानी माझा प्लॅन सक्सेस झाला. येऊ आता मामा मामी लय मारते. आता बघ कसं करमते मला. लय उदास वाटत होतं ग, आता लय करमते मला. आता बया शिवानी कसला आवाज यायला लागले. कोण कोणाला मारते ते कळ नाही. हा शिवानी आता आवाज बंद झाला बघ. आता मामा येते मामीला मारून. चल आता जरा आपण भेट घेऊ मामाची. शिवानी लयच मारलेली दिसते मामाने मामीला. दमून झोपलाय खाली. ए मामा आता माझा कसं मामा वाघ शोभतोय बघ. लय मारलं ग, लय मारलं तुझ्या मामीनं. लय मारलं तुझ्या आईचा खोकडा तुझ्या वर्षाला. तुझ्या गायला लागून माझे असल्या वर्ष झाले. वाघ म्हणत मग वाघाचा उंदरापासून कासम करून दाखवला मला. तुला दाडका सोडको का?